नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत अगदी छान असं चटकदार, चटपटीत, अगदी नाक मुरडणारेही पुन्हा पुन्हा मागून खातील इतकं अप्रतिम लागणारं हे कारलं आज आपण पाहणार आहोत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आहे आणि अगदीच कमीत कमी साहित्यामध्ये अगदी सुरेख असं हे कारलं तयार होतं. तर अशाच छान छान रेसिपींसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा. त्याचबरोबर चॅनलला हाईप करा. चला तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे तुम्ही पाहू शकता मी 2 कारली घेतलेले आहेत. अगदी मध्यम आकाराचे घेतलेत. तुम्हाला हवे असतील त्या पद्धतीने तुम्ही इथे कारली घेऊ शकता. आता एखादी साल काढण्याची सुरी घ्यायची आहे आणि आपल्याला हा जो वरचा काठेरी भाग कारल्याचा दिसतोय तो आपल्याला संपूर्ण या पद्धतीने काढून घ्यायचा आहे. मी असं ऐकलं होतं हा जो वरचा काटेरी भाग आहे त्याच्यामुळे कारलं जास्त कडू लागतं. तर तुमचं याबद्दल काय मत आहे तेही तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आता दोन्ही कारल्याचा वरचा काटेरी भाग काढून घेतला. आता एका कारल्याच्या इथे मी 3 भाग करून घेते. तुम्ही जर छोटं किंवा मोठं कारलं असेल तर त्या पद्धतीनुसार तुम्ही हे कारलं कट करून घेऊ शकता. तर एका कारल्याचे 3 भाग करून घेतले. आता आपण त्यातील एक भाग घेऊन आता आपण त्याला मधोमध कट करून घेऊया आणि त्यानंतर त्याच्यामधील ज्या बिया आहेत त्या आपल्याला सुरीच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्यानेही आपण याच्यातील ज्या बिया आहेत त्या काढून घेऊ शकता. तर या पद्धतीने व्यवस्थित अशा बिया काढून घेतल्या. आता आपण इथे कारलं कट करून घेऊया. तर व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवत आहे तर त्या पद्धतीने आपल्याला छान अशा त्याच्या छोट्या छोट्या अशा फोडी कट करून घ्यायच्या आहेत लांबट आकारामध्ये. कारलं कट करतेवेळी असं लांबट कट करायचं आहे आणि जास्त जाडसर न करता अगदी मीडियम साईजमध्ये कट करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने आपण आता उरलेलं जे संपूर्ण कारलं आहे ते सेम पद्धतीने आपण कट करून घेऊया. तर याच पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता सर्व जे कारलं आहे ते मी इथे कट करून घेतलेलं आहे. तर आता हे जे कट केलेलं कारलं आहे ते आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यानंतर 1-1.5 चमचा याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि आता व्यवस्थित असं हे मिठामध्ये कारलं मिक्स करून घ्यायचं आहे. मिठामध्ये मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनिटासाठी हे असंच बाजूला ठेवूया, जेणेकरून मिठामध्ये कारलं जे आहे ते छान असं मुरलं जाईल. तर 15 मिनिटानंतर इथे मी पुन्हा झाकण उघडलेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता याला छान असं मिठाचं जे पाणी आहे ते सुटलेलं आहे. तर आता आपल्याला हाताने ह्याला थोडंसं असं क्रश करून घ्यायचं आहे आणि आपल्याला यानंतर स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा हे कारलं जे आहे ते आपण धुवून घेणार आहोत. स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा मी हे कारलं धुवून घेतलं आणि ह्याच्यामधील संपूर्ण जे पाणी आहे ते निथळून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यासाठी जे काही मसाले लागणार आहेत ते पाहूया. तर त्याच्यासाठी एका प्लेटमध्ये 2 चमचे इथे मी बेसन घेतलेलं आहे आणि त्याच चमचाने 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे. 1 चमचा बेडगी मिरची पूड घेतली. त्यानंतर पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा धनेपूड, पाव चमचा जिरेपूड, अर्धा चमचा गरम मसाला. आता हे सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. सर्व मसाले छान असे एकजीव झाले पाहिजे असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण ह्या मिक्स केलेल्या मसाल्यामध्ये स्वच्छ करून घेतलेलं कारलं घालायचं आहे. कारलं घातल्यानंतर छान असं व्यवस्थित ह्या मसाल्यामध्ये कोट करून घेऊया. सर्व मसाल्यामध्ये कारलं व्यवस्थित असं कोट करून घेतलं. आता इथे अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि त्या लिंबाचा आपण रस पिळून घेतलेला आहे. त्यानंतर 1-2 चमचे इथे मी तेल घेतलेलं आहे आणि ते तेलही आपण याच्यामध्ये घालून घेतलं. आता व्यवस्थित असं हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तेल घातल्यानंतर थोडंसं जर हे मिश्रण कोरडं वाटत असेल तर थोडासा पाण्याचा हबका याच्यावरती मारला तरीही चालेल. तुम्ही इथे पाहू शकता काय सुरेख कारल्याला रंग आलेला आहे. चवीला तर अप्रतिमच लागतं. आता एक जाड बुडाची कढई गरम करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये घालायचं आहे 2 ते 3 चमचे तेल आणि तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर हे संपूर्ण जे कारलं आपण मसाल्यामध्ये कोट करून घेतलं होतं ते संपूर्ण कारलं घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तेलामध्ये कारलं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर
कारल्यावरती झाकण ठेवायचं आहे, गॅस मंद करायचा आहे आणि सुरुवातीला आपण 2 मिनटं हे कारलं छान असं वाफवून घेणार आहोत. 2 मिनटं कारलं इथे तुम्ही पाहू शकता वाफवून घेतलेलं आहे आणि 2 मिनटानंतर इथे मी झाकण ओपन केलं आहे. शक्यतो कारलं कढईला चिकटू नये याच्यासाठीच जाड कढई असेल तर त्याचा वापर करा. आणि पुन्हा एकदा हे सर्व कारलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर सर्व व्यवस्थित मिक्स करून आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. पुन्हा 2 ते 3 मिनटं पुन्हा आपण हे वाफवून घेणार आहोत. आणि पुन्हा इथे मी पहा जवळजवळ इथे मी 4 मिनटं हे जे कारलं आहे ते छान असं वाफवून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. कढईला लागू नये याच्यासाठी तुम्हाला जर मध्ये तुम्ही एका दुसऱ्या मिनटामध्ये जरी हे कारलं असं मिक्स करून घेतला तरीही चालेल. आता पुन्हा याच्यावरती मी झाकण ठेवते आणि आता मंद आचेवरती 5 मिनटं छान असं पुन्हा कारलं हे जे आहे ते वाफवून घेते. पुन्हा इथे तुम्ही पाहू शकता झाकण काढलेलं आहे आणि छान सुरेख असं जे आहे ते कारलं आहे ते इथं आपलं तयार झालेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि तुम्ही इथे पाहू शकता अगदी सुरेख असं हे चटपटीत चटकदार असं हे जे कारलं आहे ते आपलं इथे तयार झालेलं आहे. रंगही सुरेख आला, त्याचबरोबर चवीलाही अप्रतिम लागतं. अगदी नको नको म्हणणारेही पुन्हा पुन्हा मागून खातील. आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान मऊसूत असे जे कारलं आहे ते शिजले गेलेलं आहे, कुठेही कच्चं राहिलेलं नाही. अगदी एका हाताने सहज हे कट होतंय. तर पहा अगदी छान सुरेख असं चटपटीत कारलं इथे तयार झालेलं आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही अशा छान छान रेसिपी पाहता येतील. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला हाईप करा आणि तुम्हीही तुमच्या घरच्यांना, जेणेकरून ज्यांना आवडत नाही त्यांना असं हे चटपटीत चटकदार कारलं नक्की करून खायला घाला. त्यांनाही नक्की आवडेल, अगदी 100% गॅरंटी आहे. आणि तुम्ही जर ही रेसिपी घरी ट्राय केली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. बाय बाय.